गुड मॉर्निंग मंडळी, राम राम. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहे ग्रोसरी शॉपिंगसाठी. खास करून आपले इंडियन ग्रोसरी दुकानमध्ये आलो आहे. धनदास फ्रूट्स आणि व्हेजिटेबल दुकानाचं नाव आहे. इकडे कसं वीकमधून एकदाच लोक शॉपिंगला असतात, कारण पूर्ण वीक लोक बिझी असतात. जसं भारतामध्ये आपली मम्मी किंवा आपण डेली संध्याकाळी बाजारात जाऊन शॉपिंग करून येतो किंवा ग्रोसरी करून येतो, तसं नाही चालत. वीकमधून एकदाच प्लॅन करून तुम्हाला ग्रोसरी शॉपिंग करायला लागते, कारण वीकवर सगळे बिझी असतात. आणि इकडे जवळजवळ दुकानं नाही की 5 मिनटं जाऊन चालत जाऊन तुम्ही ग्रोसरी घेऊन याल. तर तुम्ही बघू शकता इकडे ट्रॉली ठेवली आहे. ट्रॉली घ्यायची. कांदे, बटाटे. तर कांद्याचा भाव आहे $6.99, म्हणजे $7 10 LB, म्हणजे $7 5 किलो. 1 LB म्हणजे अर्धा किलो होतं. अर्धा किलो पण नाही, मोस्टली 480 ग्राम असं काहीतरी होतं. तर इकडे बघू शकता तुम्ही कांदे ठेवलेत. पर चपात्या पण बघू शकता इकडे, सगळ्या रेडीमेड चपात्या, कारण चपात्या पण बनवायला इकडे कोणाला टाईम नसतो. घरी ह्या पूर्ण रेडी असतात, घरी जाऊन फक्त गरम करायच्या. रेडी 15चा पॅक आहे. वन इंडियन कुरकुरे पण तुम्हाला इकडे बघायला भेटेल. भारतामध्ये त्याची प्राईस ₹20 आहे. तीच ते लोक इकडे $1.29 विकतात. सॉरी, ते पोटॅटो चिप्स होतं. तर याची प्राईस आहे कुरकुरे $1.50. इंटू 60 करा म्हणजे तुम्हाला इंडियाचा रेट कळेल. टोमॅटो ठेवले, पातीचा कांदा आहे, कढीपत्ता ठेवला आहे, शेवग्याच्या शेंगा बघा कशा भेटतात. जे इकडे बेसिकली तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात, फक्त महाग असतात, कारण सगळ्या गोष्टी इंडियावरून आलेल्या असतात. त्यामुळे त्याच्यावर सगळे चार्जेस, टॅक्सेस वगैरे लागतात आणि महाग असतात सगळ्या गोष्टी. बघू शकता तर तुम्ही किती मोठा आंबा आहे. स्ट्रॉबेरी, मशरूम, छोटे छोटे कैऱ्या, दोडकं, वांगी बघा, कांदे. हा इंडियन कांदा आहे छोटा. इकडचे लिंबू बघा किती मोठे. आणि आपले लाईन तळायच्या मिरच्या. आणि गार्लिक पण बघा इकडे ऑलरेडी पील करून ठेवलेलं आहे, तुम्हाला पील करायची गरज नाही. म्हणजे बेसिकली इकडे जेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या थोडे पैसे एक्स्ट्रा घेतात, पण टाईम सेव्ह करतात तुमचा. मिरच्या पण बघा किती प्रकारच्या मिरच्या. मेथीची भाजी केवढीशी जुडी आहे बघा. कोथिंबीर आहे $2, म्हणजे $120 एवढी जुडी. आणि भारतामध्ये आपल्या मम्मी लोक जेव्हा कोथिंबीर घ्यायला जातात तर कढीपत्ता फ्री घेऊन येतात. इथं कढीपत्ता पण विकत घ्यायला लागतो. तर पनीर बघा, नानकचं पनीर आहे. 350 ग्राम आहे, $6.29. ऑरेंज ज्यूस, भारताचं पेपर बोट. इकडे भारतातून ज्या मोस्टली भाज्या येतात ना, त्या मोस्टली फ्रोझन येतात, कारण एवढ्या लांब येतोपर्यंत त्यांची क्वालिटी व्यवस्थित राहत नाही. तर मी आता तुम्हाला काहीतरी फ्रोझन भाज्या दाखवणार आहे. तुम्हाला बघून शॉक होईल की काय काय फ्रोझन येऊ शकतं. हे मेथीची भाजी, तुम्हाला विश्वास पटणार नाही, मेथीची भाजीसुद्धा शिजून फ्रोझन करून आलेली आहे. हे भेंड्या, कारले, तोंडली, तिंडोरा म्हणतात, तोंडली, सगळ्या भाज्या फ्रोझन करून आल्या. इवन खोबरं सुद्धा फ्रेश पण भेटतं इकडे. फ्रेश खोबरंसुद्धा भेटतं इकडे, पण थोडं महाग असतं. आणि हे जे फ्रोझनवालं आहे, जे फ्रोझनवालं खोबरं आहे ते थोडंसं स्वस्त भेटतं.
हे चकते आहेत आपल्या भाजी वगैरे कालवणाला करायला. रताळू पण आहे बघा, पाव पण आहे बघा. असं नाही की जाऊन एक पाव 2 पाव घेऊन या, डायरेक्ट घ्यायचे तर 2 लाद्या घ्यायला लागेल पावाची. त्यामध्ये सगळी लागणारी भांडी वगैरे. सगळी भांडी भेटणार तुम्हाला. फक्त काय असतं की महाग असतात, कारण यायचं चार्जेस असतो, शिपमेंटचं कॉस्ट असतं. नारळ बघा, नारळ जसं मी बोललेलो, नारळसुद्धा भेटतात, पण 250ला एक आहे. म्हणजे साधारण 12 आणि जवळपास $150 इंडियन रुपीजला एक नारळ आहे. आणि हे इकडचे कांदे आहेत, हे कांदे बघा थोडे, असं वाटतं 300 ग्रामचा एक कांदा आहे. हे अमेरिकेचे कांदे आहेत, अमेरिकेतून येतात. आणि हे व्हाईटवाले स्पॅनिश आहेत आणि किंवा अमेरिकेतसुद्धा येतात. तर हे स्वस्त आहेत, कारण हे जवळून, कारण अमेरिका नेबरिंग कंट्री असल्यामुळे. पण इंडियातले जे कांदे येतात ते खूप महाग असतात. तर वरती सगळे अगरबत्त्या वगैरे, साईबाबांची अगरबत्ती, रताळ, बटाटे बघा किती छोटे छोटे बेबी पोटॅटोज. आशीर्वाद आटा $15ला 10 किलो. केचप, पार्लेची बिस्किटं, टोस्ट, सगळे मसाले तुम्हाला इकडे बघायला भेटतील. खिचिया पापड, MDHचे सगळे मसाले, बादशाहचे सगळे मसाले तुम्हाला इकडे बघायला भेटतात. चहा पावडर, इवन बेडेकरचा गोडा मसाला पण तुम्हाला इकडे भेटतो. नॉरचे सूप, काठी रोल, आलू टिक्की, पनीर टिक्का, बघू शकता. तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला डोसा पण रेडीमेड करून मिळतो. घरी जाऊन फक्त गरम करा. मसाला डोसा, 4 छोटे छोटे डोसा त्याच्यामध्ये. इंडियन श्रीखंड, वाडीलालच्या आईस्क्रीम आहेत सगळ्या, गुलाबजामुन, रसगुल्ले वगैरे, दूध, MTRचे सगळे प्रॉडक्ट्स आहेत. बेसिकली इकडे काय आहे ना की इकडचं लाईफस्टाईल एवढं बिझी आहे की कोणाला काही म्हणजे करायला, जेवण वगैरे करायला टाईमच अजिबात भेटत नाही. त्यामुळे मोस्टली इकडे असे रेडी कुक मील जास्त असतात. फक्त गरम करा आणि खा. MTRचे वगैरे. मँगो पल्प, अजून बघू शकता. मदर्स रेसिपीचं पिकल, अजून रेडी टू ईट फूड, आणि हल्दीराम सोन पापडी, अचार, साबणं वगैरे, मेडिमिक्स. 70 रुपये, 56 रुपये भारतामध्ये. आणि इकडे बघा कितीला आहे, $2.5. सगळे तेलं, पॅराशूटची तेलं, डेटॉल साबण, टाईट साबण, आणि सबकी फेवरेट मॅगीसुद्धा इकडे भेटते. थाळी वगैरे तुम्हाला इकडे भेटतील. बटर, टोस्ट, खारी,
नानकेट, सगळ्या डाळी. आम्ही ही खारी घेतो दीप, मी ही वाली खारी घेतो दीप ब्रँडची, होल व्हीट खारी. जर कोणी कॅनडामध्ये असेल, जर बेस्ट खारी जर कोणी शोधत असेल तर ट्राय दिस. पोहे, सुका मेवा वगैरे इकडे भेटतो खुलामध्ये. तर इकडे काजूची प्राइस आहे $8.99 LB, म्हणजे $9 450 ग्राम. आणि आल्मंडची प्राइस आहे $5 450 ग्राम. तांदळाच्या बघा किती प्रकार आहे, सगळं पॅक असतं. मोस्टली आयटम इकडे पॅक असतात. हे नाही की किराणा स्टोअरमध्ये जावं ये भैया ये दिखाओ, भैया वो दिखाओ, असं नाही. जे पॅक आहे पॅक केलेलं. जर तुम्हाला कुठलीही गोष्ट ट्राय करायची, पीठ म्हणा किंवा मसाले म्हणा किंवा तांदूळ म्हणा, तर ते जेवढं मिनिममवाला पॅक येईल 5 किलो 10 किलो मसाले असेल तर छोटं 50 ग्रॅम 100 ग्रॅमचं, ते घेऊन ट्राय करा. त्याच्यानंतरच तुम्हाला कळेल की त्याची चव कशी आहे. समोसा, वडा, म्हणजे सकाळी तळतात, दिवसभर काय ते काय असं भारतासारखं तुम्हाला गरम गरम नाही भेटणार. एकदाच तळून ठेवतं, घरी जाऊन तुम्ही मायक्रोवेवमध्ये गरम करून खायचं. रोटी बघा, हँडमेड रोटी. पाणीपुरीचं पाणी, गोड चटणी, आणि गणेशची तिखट चटणी, तिखट पाणी. याच्यामध्ये पाणी टाकायचं की रेडी. चला आता या वीकला जेवढी ग्रोसरी आपल्याला लागणार होती ती करून झालेली आहे. तर आता घरी जाऊया. तर भेटू आता घरी गेल्यावर. आता मी बिल्डिंगमध्ये पोचलो, गाडी पार्क केली आणि आता वर जाणार आहे. तर आज पुरतं एवढंच गाईज. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ रोज तुम्हाला बघायला भेटतील आपल्या चॅनलवर. त्यामुळे स्टे ट्यून, बेल आयकॉनला चालू करा. तर जसे जसे नवीन व्हिडिओ येत राहतील तुम्हाला त्याचा अपडेट भेटत राहील. तर तोपर्यंत काळजी घ्या. लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.